ठीक आहे. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आज नेक्स्ट अकॅडमीतर्फे आलेलो आहे लाईव्ह क्लास भाग 8 मध्ये. लाईव्ह क्लास भाग 8 मध्ये आपण या मराठीची उतारे सिरीज म्हणजे भाषा चाचणी याची पूर्ण सिरीज आपण बघतो आहे. 1 ते 7 भाग तुम्ही मागे बघितलेले आहे. हाच भाग आहे 8वा. या 8व्या भागामध्ये 2 उतारे आपण घेणार आहोत. उत्तरामध्ये एका उत्तरात 5, एका उत्तरात 5 असे 10 प्रश्न घेणार आहोत. आणि त्यामध्ये मध्ये काही जे महत्त्वाचे शब्द असतील, ते महत्त्वाचे शब्दसुद्धा आपण त्या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. शब्दांच्या जाती असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर चला मग लवकरात लवकर आपण चालू करूया. आणि जे विद्यार्थी आजच जॉइन झालेले असतील किंवा आजच आमचं लेक्चर बघत असतील, तर त्यांनी मागील 1 ते 7 जे व्हिडिओज आहे ते तुम्ही पूर्णपणे बघा. आणि एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्याकरणाबद्दलचा शब्दांच्या जाती. तो पण त्या ठिकाणी तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये शब्दांच्या जातीमध्ये काही अडचण राहणार नाही. ते तुम्हाला स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये कामात येईल. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चला मग आपण पुढचं बघूया. हे आपले स्टार विद्यार्थी सगळ्यांना माहीतच आहे. सगळे विद्यार्थी तुमच्या कदाचित ओळखीचे असू शकतात. बरोबर? ठीक आहे. ठीक आहे. चला आपण पुढच्या याच्याकडे वळूया. पुढचं आपण जर बघितलं, ही जी स्लाईड आहे चाचणी मराठी भाषा चाचणीची आहे. भाषा चाचणीसाठी सूचना सगळ्यांना माहीतच आहे की या खंडामध्ये 2 परिच्छेद आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 5 प्रश्न आहे आणि प्रत्येक उत्तर काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ए, बी, सी, डी अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यापैकी केवळ एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर शोधा. आपण शिकतो आहे सगळे लेक्चर्स जे आहे ते नेक्स्ट अकॅडमीतर्फे आहे. नेक्स्ट अकॅडमी म्हणजेच तुम्ही नेक्स्ट आहेत की जे नवोदयमध्ये सिलेक्ट होणार आहेत. तुम्ही जर आमच्यासोबत लाईव्ह लेक्चर, आमच्यासोबत रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत ते जर केले, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं तुम्ही यूज केली, प्रश्नपत्रिका बघितल्या, आमची प्रश्नपत्रिका संच घेतला, आमचं पुस्तक यूज केलं, तर त्यावेळेला तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी ही चाचणी जी आहे नवोदय प्रवेश परीक्षा चाचणी जी आहे 2025ची ती नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, योग्य पद्धतीने त्या ठिकाणी साध्य करू शकतात. ओके. ठीक आहे. चला आता आपण पुढचं बघूया. परिच्छेद क्रमांक 1 आहे आत्ताचा. तो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावरचा दिलेला आहे. त्याच्यावर 5 प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे. चला आपण उतारा अगोदर वाचून घेऊ. भीमराव रामजी अंबावडेकर हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू, मध्य प्रदेश, भारत येथे झाला आणि 6 डिसेंबर 1956 वय 65 रोजी दिल्ली, भारत येथे त्यांचे निधन झाले. अनेक सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांवर मात करून विद्वान म्हणून नावलौकिक मिळवला आणि कायद्याचा अभ्यास केला. त्यांनी BA, MA, MSc, DSc, PhD, LLD, डिलीट, बॅरिस्टर ॲट लॉ. बाबासाहेब हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ होते. भारतातील बौद्ध धर्माचे पुनर्जीवन करणारे. त्यांनी महाराष्ट्रातील आधुनिक बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, जी संपूर्ण भारतात पसरली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून ते भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते. हा एक छोटासा सुंदर उतारा त्यांच्याबद्दल दिलेला आहे. पण आता तो उतारा बघितल्यानंतर आपण प्रश्नाकडे येऊ. प्रश्न दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव काय आहे? आपण पहिल्याच्या ह्याच्यात वाचलं की मूळ नाव भीमराव रामजी अंबावडेकर हे त्यांचे मूळ नाव होते. भीमराव बोधिसत्व आंबेडकर नाही. बाबासाहेब आंबेडकर नाही. रामजी आंबेडकर नाही. भीमराव अंबावडेकर. इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं दिसत आहे. अंबावडेकर हे त्यांचं
ए हे उत्तर त्या ठिकाणी योग्य आहे. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चला मग पुढचं आपण घेऊ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? बघा, कोणत्या राज्यात विचारलेलं नाही. शहर वगैरे, गाव वगैरे विचारलेलं नाही, राज्य विचारलेलं आहे. म्हणून त्यांचा जन्म कुठे झाला? फौजी महू. महू हे गाव आहे मध्य प्रदेशमध्ये. कुठे झाला? मध्य प्रदेशमध्ये. मग महाराष्ट्र आहे का? नाही. उत्तर प्रदेश नाही. बिहार नाही. म्हणजे काय आहे? सी मध्य प्रदेश. काय आहे? महू. ओके. इथे त्यांचा जन्म झाला. कधी झाला? 14 एप्रिल 1891ला. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कुठेतरी विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे जे काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात राहाव्या म्हणून मी डबल-डबल त्या सांगत असतो. तिसरा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी महाराष्ट्रात कोणत्या चळवळीला प्रेरणा दिली? बघा, चळवळीला प्रेरणा देणारे ते होते, पण महाराष्ट्रातील विचारलेलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या चळवळीला त्यांनी प्रेरणा दिलेली आहे? बघा, त्यांनी महाराष्ट्रातील, इथं तुम्ही हे वाक्य बघितलं, त्यांनी महाराष्ट्रातील आधुनिक बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. भारतीय राष्ट्रवादी चळवळ नाही. स्त्रीवादी नाही. हरित क्रांती चळवळ नाही. तर सी जे उत्तर आहे आधुनिक बौद्ध चळवळ, हे जे उत्तर आहे ते योग्य आहे. म्हणजे बौद्ध चळवळ आपल्याला इथं धडधडीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते तुम्हाला लगेचच समजेलच. ओके. ठीक आहे. चला मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. दिलेल्या पर्यायात विद्वान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. बघा, प्रश्न कसा विचारलेला आहे का दिलेल्या पर्यायात विद्वान या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बरोबर, विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग आता इथं समानार्थी शब्द दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध ओळखायचा आहे. तर ज्ञानी हा विद्वानचा समानार्थी आहे. ज्ञानवान हा विद्वानचा समानार्थी आहे. व्यासंगी हा विद्वानचा समानार्थी आहे. पण मूर्ख हा त्याचा काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. विद्वान, मूर्ख हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. लक्षात घ्या. पण हे जे छोटे-छोटे भाग आहे, हे छोटे-छोटे भाग करण्याचं कारण हेच की आपल्याला काही गोष्टी ह्या समजल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारतात कोणती सेवा केली? कोणती सेवा केली? तर स्वतंत्र भारतामध्ये ते काय होते? आपण वाचलं बघा. स्वतंत्र भारतामध्ये अभ्यास लावून न्यायशास्त्र त्यांनी हां. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री ते होते. पंतप्रधान तर नव्हतेच, राष्ट्रपती तर नव्हतेच, मुख्य न्यायाधीश सुद्धा नव्हते. म्हणजे कायदा मंत्री म्हणजे सी हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा, हे जे काही पर्याय सॉरी काही उत्तरे जे असतात ते एकदम सोपे असतात. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण तो उत्तर वाचन करून त्याचे सगळे प्रश्न सोडवू शकतो. इतर ठिकाणी योग्य आपण जर पर्याय वाचले तर त्यावेळेला सुद्धा आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करून आणि उत्तरं शोधू शकतो. ओके. ठीक आहे. चला, आपण हा उतारा पूर्णपणे बघितला आहे. पुढचा उतारा आपण तुमच्यासाठी देत आहोत. उतारा क्रमांक 2, परिच्छेद क्रमांक 2. जन्माष्टमी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. हे भगवान श्रीकृष्णांच्या जयंती निमित्त साजरे केले जाते. याला गोकुळ अष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मथुरेत भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहेत. भगवान श्रीकृष्ण हातात बासरी धरतात. भगवान श्रीकृष्ण डोक्यावर मोरपंख धारण करतात. भगवान श्रीकृष्णाने मथुराचा दुष्ट राजा कंस यांचा वध केला. तर आता आपण त्या ठिकाणी पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत. तर परत कोणाला वाचायचं असेल तर तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून सुद्धा उतारा पुन्हा एकदा वाचू शकता. ओके. चला आता पुढचा
प्रश्न जो आहे तो घेऊ. पहिला प्रश्न, भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे टिंब-टिंब अवतार होते. बघा, अवतार होते. आपण बघितलं इथं अष्टमी नंतर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी हे उत्सव साजरा केला जातो. या दिवशी मथुरेत भगवान श्रीकृष्ण जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचे कितवे अवतार होते? तर 8वे अवतार होते. प्रथम नाही, 7वा नाही, दुसरा नाही, तर 8वे हे अवतार त्या ठिकाणी होते. इथे दिलेले आहे 8वा अवतार. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे अवतार आहे. हे तुमच्या जी-केसाठी किंवा तुमच्या माहितीसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. टिंब-टिंबाच्या जयंतीदिनी जन्माष्टमी साजरी केली जाते. कोणाच्या जन्माष्टमी साजरी केली जाते? तर कृष्णाच्या जयंतीनिमित्त हे साजरे केले जाते. कोणाच्या? कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण. तर भगवान विष्णू इथं आहे? नाही. भगवान राम आहे? नाही. यापैकी तर नाहीच. आणि भगवान श्रीकृष्ण बघा इथं दिलेलं आहे श्रीकृष्ण म्हणजे ए हे उत्तर योग्य आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमी जयंतीनिमित्त म्हणजे जन्म झाल्यामुळं जन्माष्टमी त्या ठिकाणी साजरी केली जाते. ओके. एकदम सोपे प्रश्न उत्तरात दिलेले आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला योग्य लगेच उत्तर सापडणं हे लगेचच सापडू शकतं. जे विद्यार्थी हा जो उतारा योग्य पद्धतीने काळजीपूर्वक वाचतील, त्यांनाच लगेचच माझ्यासारखे उत्तर त्या ठिकाणी लगेच तुम्हाला सापडत सापडत असतात. पुढचा प्रश्न क्रमांक 3. जन्माष्टमी कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? बघा, जन्माष्टमी हा हिंदूचा प्रसिद्ध सण आहे. हे भगवान श्रीकृष्णांच्या जयंतीनिमित्त साजरे केले जाते. त्यालाच गोकुळाष्टमी किंवा आणि कृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. त्यानंतर भाद्रपद इथंच बघा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या 8व्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. चैत्र आहे? नाही. कार्तिक नाही. भाद्रपद इथं आहे. इथं वैशाख आहे. वैशाख तर नाहीच आहे. म्हणजे भाद्रपद ह्या महिन्याच्या याच्यामध्ये ती साजरी केली जाते. काय साजरी केली जाते? जन्माष्टमी साजरी केली. कोणाचा जन्म होतो त्या दिवशी? श्रीकृष्णाचा. ओके. लक्षात घ्या. ओके चला. चौथा प्रश्न, मथुरेचा राजा कोण होता? बघा इथं आपण बघितलं होतं. इथं खाली मी थोडंसं वरती करून घेतोय. मथुरेचा राजा बघा. भगवान श्रीकृष्णाने मथुरेचा दुष्ट राजा याचा वध केला. दुष्ट राजा कोण? कंस. इथे दिलेलं आहे कंस म्हणजे बी योग्य आहे. बरोबर? बी योग्य त्या ठिकाणी आहे म्हणजे बाकीचे अ, उतारे वाचणे सॉरी बाकीचे प्रश्न वाचणे म्हणजे आपला वेळ वाया घालवणे असं त्या ठिकाणी होतं. तर आपण इथे अजून एक समानार्थी शब्द आपण बघू शकतो. वध. वध केलेला आहे. तर वधचे समानार्थी शब्द बरोबर? वध याचे समानार्थी शब्द कोणते आहेत ते आपण आता इथे बघणार आहोत. तर वधला समानार्थी शब्द आहे हत्या करणे, मारणे, उच्चादन करणे. बरोबर? वध म्हणजे मारणे. हं? त्यानंतर हत्या करणे. हे असे त्या ठिकाणी समानार्थी शब्द त्या ठिकाणी अ, वध या शब्दाचे आहे. अशा प्रकारे काही महत्त्वाचे जे शब्द असतात त्याचे तुम्ही शब्द हे लिहून ठेवायचे असतात आणि लिहून ठेवल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे नवीन-नवीन शब्द तुम्हाला माहिती होतील आणि त्यामुळे अ, तुम्हाला त्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी तुम्हाला काही शब्द हे समजलं तर त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला समानार्थी शब्दाचा पूर्ण एक संग्रह तयार होऊ शकतो. बरोबर? ठीक आहे चला. आता आपण पुढचा जो प्रश्न घेऊया 5वा प्रश्न. वाईट शब्दाचे विरुद्ध शब्द कोणता? वाईट. वाईटचा विरुद्धार्थी शब्द. कुरूप म्हणजे सुंदर नसणारे म्हणजे हा येत नाही. द्वेषपूर्ण म्हणजे नाही. वाईटच दिलेलं इथं नाही म्हणजे चांगले. बघा, हे जे आहे, हे उतारे एकदम सोपे असतात. आपल्याला याच्यातून पैकीच्या पैकी मार्क मिळवणं हे गरजेचं असतं आणि पैकीच्या पैकी मार्क जर मिळवले,
तर आपल्याला नवोदयी प्रवेश परीक्षा 2025 मध्ये सिलेक्शन होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी हे गरजेचं असल्यामुळे तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजे आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्याकडे लक्ष दिला पाहिजे. लक्ष दिला तरच आपण त्या ठिकाणी योग्य असा अभ्यास आपण करू शकतो आणि अभ्यास केला तरच त्या ठिकाणी आपल्याला योग्य मार्क पण भेटू शकतात. तर याचं जे आहे ते चांगलं हे उत्तर आहे. आता हा उतारा एकदम छोटासा आणि सुंदर उतारा आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीबद्दलचा दिलेला आहे. याच्यात तुम्हाला काही माहिती पण भेटू शकते. काही असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो योग्य उतारा वाचन करून त्या ठिकाणी बघू शकता. ओके. ठीक आहे. ठीक आहे मग आज आपण अशा प्रकारे 2 जे उतारे आहे, ते 2 उतारे आपण बघितलेले आहे आणि उतार्यामध्ये काही समानार्थी शब्द बघितले, विरुद्धार्थी शब्द बघितले, बरोबर. हे शब्द तुम्ही बघितलेले आहे आणि हे बघितलेले शब्द याच्यामध्ये आपण त्या गोष्टी सर्व बघत असतो आणि याच्यातूनच आपला अभ्यास होत असतो. जसं आपण एकमेकांसोबत कनेक्ट राहू, तसं अभ्यास आपला पुढे-पुढे जात जाईल. आपल्याला येणारे जे नवीन-नवीन उतारे असतील आपल्या ॲपमध्ये, ते उतारे तुम्ही सुद्धा सोडवले पाहिजे आणि सोडवल्यानंतर त्याचा रिपोर्ट तुम्ही किंवा त्याच्यात किती मार्क पडले, किती मार्क पडू शकतात, किती मिनिटात आपण प्रश्न सोडवलेला, किती मिनिटात आपण उतारा वाचलेला आहे, हे जर तुम्ही योग्यरित्या बघितले, तर तुम्हाला त्या ठिकाणी योग्य असं मार्क त्या ठिकाणी भेटू शकतात. ओके. ठीक आहे. चला मग आजच्या आपल्या या लाईव्ह लेक्चरमध्ये 2 उतार्यांमध्ये आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या नवीन उतार्यासोबत नवीन लेक्चरमध्ये लवकरच मी तुमच्यासमोर हजर होईल. चला, बाय बाय.